हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी रेडी होऊनच तुम्हाला भेटते आहे, कारण मी चालली आहे माझ्या आत्तीच्या मुलाच्या लग्नाला आणि मी आता सध्या आलेली आहे कराडमध्ये. तर आता बघूया आपण हा ब्लॉग कसा जातो. मी इथून लग्नाला जाणार आहे, मग तिथून मग माझ्या गावी जाणार आहे. तर येस, स्टे ट्यून्ड. तर येस, हा असा मी आउटफिट घातलेला आहे, सिम्पलसा. तर गाईस सध्या आम्ही चाललो एस टीने आणि एस टी आली आहे नाईकबाच्या इकडून यात्रेतून. आणि पहिलं तर गेल्या गेल्या मी जेवले आणि जेवण तर खरंच खूप छान होतं. गाईज आमची आत्ती आली आहे लग्नाला आणि इथे पण बऱ्याच आमच्या हाय करा. गाईज आता थोड्याच वेळात लग्न चालू होईल आणि आमच्या इकडच्या सगळ्या लेडीज आलेल्या आहेत आणि सप्तपदीची तयारी केलेली आहे. त्यानंतर इथे निवास दाजींसोबत आणि संग्राम दादासोबत अशाच जरा गप्पा चालू होत्या. इकडं पण नदी आहे, तिकडे बी नदी आहे. तर गाईज आता सगळ्या लग्नातून आम्ही आलेलो आहे आणि रस्त्यातच एक ठिकाणी 11 मारुतीपैकी एक मंदिर आहे, तर तिथे आम्ही चाललोय. असं इथे नदी आहे, तर आपल्याला ती नदी क्रॉस करून पलीकडे जायचंय, तिकडे आहे ते मंदिर. तर आता आपण जाऊया. गाईज बदक बघा. सध्या आम्ही चाललोय, खरं खूप ऊन आहे. इथे सावली, तिथे लय ऊन आहे. आफ्टर सो मच वॉकिंग स्ट्रगल आम्ही फायनली पोचलेलो आहोत. तर गाईस मंदिर तर खूप छान ठिकाणी असं बांधलंय, तिकडे पण आहे आणि इथून बघा तुम्ही असं तुम्हाला नदी दिसू शकते. सगळीकडे आजूबाजूला नदी आहे, पाणीच पाणी. खूप छान वाटतं एकदम. तर गाईज आता आम्ही इस्लामपूरच्या बहे मंदिरात आहे. हे 11 मारुतींचं चार्ट आहे. गाईज फोटो काढून झालेला आहे वहिन्यांचं. ही आमची काकी आणि ही वहिनी. हे जे आता आनंदाचं लग्न झालेलं त्याची मम्मी आहे ही. ते माहितीये लोकांना, कारण हो बाय, नाही तर पडेल मी खाली. तर बघा गाईज, एका मंदिरातून आलं तर दुसऱ्या मंदिरात चालल्याने मी नाही म्हणते तरी आमची काकी म्हणते नको चल, फोटोसाठी चांगलं आहे ते मंदिर, छान येते तुझे फोटो. दम लागलाय खरंच. एक मिनिट. गाईज इथे पण व्ह्यू बघा, फुल पाण्याचा मस्त छान वाटतं. तरीच मला एवढे सगळे फोर्स करून घेऊन आलेत, नाही चवलच. त्यानंतर तिथून आम्ही गेलो रंजना वहिनींच्या घरी आणि मग घरी गेलो. गाईज मी जस्ट पोचली आणि तो बघा पाऊस पडला इथे आमच्या गावी.
नव्हतीच, तू मिस केलंस. तेच ना. गारा पण बघू पडत वैष्णव कुठे, गारा पण पडत होते. कुठे कुठे आहे वैष्णव? आलेलं काय बोलतेस? तिथे पण काय काय पडलंय. त्यांच्या म्हशीच्या गोट्या पाक चिटका आलेला असं ते झाड खाली. पण ती ना एवढं मोठं हे होतं, काय म्हणतात त्याला? गारा. उंदीर घुस घुस घुस. पल्लूत्रीच्या पायावर उडी मारून गेली. बापरे, मिस केलं. जरा अर्धा एक तास लवकर यायला पाहिजे होतं ना मी. इकडे इकडे खाली बस ना, खाली बस ना. काय केलंस ते नाकाचं? बघू जरा, दाखव. ओ वेगळं दिसतंय रे काय ते. कसे गेले एक्झाम्स? गेले बरे. वेगळी दिसते. ओ माय गॉड, मी पण अजून टोचलेलं. अरे मला टोचायचं होतं, बघायचं होतं मला. ती गोलवाली घालायची, ती वेगळं दिसते ना काहीतरी असं. हा, ही नको गोलवाली हा. अरे ते बोलले की आता लगेच नाही घालू शकत ना पहिल्यांदा. जखम हे असते. गाईस, काल पण पाऊस पडत होता, आज पण पाऊस पडतो. आणि कोथिंबीर आता काढून आणलेली आहे रानातून. काय ड्रायव्हर मामा थांबा बघते. कुठे वाढतायत? पडले? मला तर नाही दिसत आहेत गारा पडलेल्या. गाईज, आम्ही टेरेसवर आलोय. इथं बघ ना, खरंच कसलं भारी वाटतंय. हे बघ, एकदम शेड्स दिसतात असे. गाईज, गारा पडायला लागला. बघू कुठे, मला का नाही दिसत आहे. हे बघा, इकडे आण बघू. ओ माय गॉड, उन्हाळ्यात गारा पाहिजेत का? खायच्या असतात. चालू ना, खाऊ ना. खा म्हणजे आई ओरडेल. तिथेच बसली आई. तुम्हाला दिसतंय का? बघा, हे बघ, तिथून दिसतंय. कसल्या मोठ्या पडतायत बघ. ओ माय गॉड, धडाम धडाम. 20 रुपए मिल गया है और 10 रुपए मिला है गाइस. 10 रुपए की कीमत तुम क्या जाने. हाँ बघू. कुछ नहीं होगा. घरी जावा तुम्ही, घरी जा. ए झाडवाली, गाडी शॉर्ट हर. आता बघू येतंय का. उठून पण नाही होणार, उठून पण नाही होणार. निघला तर बघू. हा ठीक आहे. आता 10 पण काढायला लागतात. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. एवढा टाइम नंतर आता निघालं. ढकलतेस वैष्णवी, चिटिंग करतेस. बघ ना कशी चिटिंग करते. पाऊस तर आता थांबलेला आहे गाईस, पण तुम्ही वातावरण बघू शकता किती छान झालंय. एकदम मस्त वाटतंय. तर गाईज, या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावं. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते. बाय.